Hello everyone, welcome back my channel. My name is Mina. Today I discuss with you simple present tense. साधा वर्तमान काळ. जी क्रिया सध्याच्या काळात घडते त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे वर्तमान काळात घडते त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात. त्याचं सूत्र आहे कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, क्रियापदाचं पहिलं रूप हे ना. म्हणजे खेळतो, वाचतो, लिहितो याला म्हणतात क्रियापदाचं पहिलं रूप. याच्यामध्ये कर्ता कोण असतो? आय, वी, शी, इट, दे, यू हे ना, हे काय कर्ता आहेत. आता आपण याची उदाहरणं पाहूया. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. वी प्ले अ क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळतो. यू स्विम इन द रिवर, आम्ही नदीत पोहतो. ही इट्स अ मँगो, तो आंबा खातो. शी सिंग्स अ सॉन्ग, ती गाणे गाते. राजू ड्रॉज अ पिक्चर, म्हणजे राजू चित्र काढतो. याच्यामध्ये फक्त ही, शी आणि इट याला यस किंवा इयस लागणार. कर्त्याला लागणार नाही, सॉरी, क्रियापदाच्या पहिल्या रूपाला लागणार आहे. इट्स म्हणजे खाणे, EAT याला यस लागणार है ना. सॉन्ग नाही, सिंग, SING यस है ना. ड्रॉज म्हणजे DRAWS ड्रॉज, म्हणजे तो चित्र काढतो है ना. ही झाली सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्य. याच्यामध्ये तुम्हाला काही नेगेटिव्ह तयार करता येतात, काही प्रश्नार्थी तयार करता येतात आणि काही साधी वाक्य तयार करतात. तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे टेन्सेस जमत नसतील तर सरळ काय करायचं आहे, कर्ता घ्यायचा आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. म्हणजे आय प्ले, आय राईट, आय रीड, यू रीड, शी रीड्स, ही रीड्स, तेवढंच घ्यायचं आहे. नंतर पुढची म्हणजे हळूहळू मोठी सेंटेन्सेस तयार करायची आहे. आता आय राईट अ लेटर, म्हणजे तो पत्र लिहितो आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आय राईट एवढंच लिहायचं आहे. नंतर हळूहळू तुम्हाला मोठमोठे सेंटेन्सेस जमायला लागतील. आता याच्यामध्ये तुम्हाला मी प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्य सांगते. आता केदार शाळेत जातो. केदार गोज टू स्कूल. आता तुम्हाला याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं, आय, वी, यू आणि दे याला डू लागतो आणि ही, शी आणि इट याला डज लागतो. तुम्हाला आता मी डजची वाक्य सांगते. आता केदार शाळेत जातो. केदार गोज टू स्कूल. आता याच्यामध्ये नकारार्थी वाक्य कसं तयार करणार? केदार शाळेत जात नाही. केदार डज नॉट गो टू स्कूल है ना. आता केदार शाळेत जातो का? केदार शाळेत जातो का? आता याच्यामध्ये तुम्हाला डज पहिले वापरायचे. डज केदार गो टू स्कूल. आता केदार शाळेत जात नाही का? तर डज केदार नॉट गो टू स्कूल. हे झाले नकारार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य बघूया. केदार शाळेत केव्हा जातो? वेन डज केदार गो टू स्कूल है ना. केदार शाळेत का जात नाही? वाय डज केदार गो टू स्कूल, नाही सॉरी, वाय डज नॉट गो टू स्कूल. वाय डज केदार नॉट गो टू स्कूल. ही झाली सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्य. तुम्ही जर अशा पद्धतीने सोडली तर तुम्हाला टेन्सेस नक्की जमतील. फक्त स्टार्टिंगला काय करायचं आहे, कर्ता घ्यायचा आहे आणि वरचं पहिलं फॉर्म घ्यायचं आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.